Welcome students. We are studying alkenes as a part of hydrocarbons. Okay. In last lecture we studied about methods of preparation of alkenes and then after physical properties of alkenes. Today we are going to start new point, that is chemical properties of alkenes. Before starting chemical properties, so what is the meaning of chemical properties? केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय असतं तर लक्षात ठेवा, ज्यावेळेस केमिस्ट्री मध्ये केमिकल प्रॉपर्टीज हा शब्द येतो तर केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे केमिकल रिएक्शन्स असतात. काय असतात? केमिकल रिएक्शन्स. ते पाहतं मी असं म्हणतोय केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय असतं तर केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे लक्षात ठेवा केमिकल रिएक्शन्स असतात. काय असतात तर केमिकल रिएक्शन्स असतात. केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे केमिकल रिएक्शन्स. अल्किनच्या केमिकल रिएक्शन्स, अल्केनच्या केमिकल रिएक्शन. ओके. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन्स म्हटलं की केमिकल रिएक्शन ऑफ अल्केन्स. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किन्स म्हटलं की केमिकल रिएक्शन ऑफ अल्किन्स. तर आज आपल्याला पाहायचंय रासायनिक अभिक्रिया अल्किन्सच्या काय काय रिएक्शन्स होतात ते पाहूया. ओके. मी आता असं सांगतोय, कंपॅरेटिव्हली सांगतो तुम्हाला. कंपॅरेटिव्हली मी जर असं म्हटलं कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असलेले हायड्रोकार्बन्स कोणते माहिती आहे तुम्हाला? अलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स विच कंटेन ऑल कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड इन देअर स्ट्रक्चर आर कॉल्ड ॲज अल्केन्स. त्यांना काय म्हणतो आपण तर अल्केन्स म्हणतो. पहा थोडक्यात सांगतोय, अल्केन्स मध्ये सर्वचे सर्व कार्बन कार्बन कोणते बॉन्ड असतात? कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतात. आणि हे सिंगल बॉन्ड कोणते असतात? हे सिग्मा बॉन्ड असतात. बाकीचं सांगत नाही, तुम्हाला सांगतो कार्बन कार्बन. कार्बन अल्केन्स मध्ये सर्व कार्बन कार्बन हे सिंगल कोव्हलंट बॉन्ड असतात आणि हे सिंगल कोव्हलंट बॉन्ड सिग्मा बॉन्ड असतात. 6 बॉन्ड आहेत, सिग्मा बॉन्ड आहे. ओके. इट इज अ सिंबल ऑफ सिग्मा. सिग्मा बॉन्ड, सिग्मा बॉन्ड इज व्हेरी स्ट्रॉंग बॉन्ड. म्हणून अल्केन्स हे लेस रिएक्टिव्ह आहेत. अल्केन्सला पॅराफिन म्हटलं जातं. पण अल्केन्स म्हटलं की काय असतं बरं? अल्केन्स माहिती तुम्हाला. अल्केन्स कोणाला म्हणतो? Aliphatic unsaturated hydrocarbons which contain at least one carbon-carbon double bond in their structure are called as alkenes. Alkenes मध्ये काय वैशिष्ट्य आहे? जसं अल्केन मध्ये सर्वची कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतात तसं अल्किन मध्ये एखादा तरी कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो. अल्किन म्हटलं की कार्बन कार्बन कोणता बॉन्ड असतो? डबल बॉन्ड असतो. डबल बॉन्ड ज्यावेळेस असतो त्यावेळेस त्या डबल बॉन्ड पैकी एक हा सिग्मा बॉन्ड असतो. विद्यार्थी मित्रांनो, डबल बॉन्ड पैकी एक हा सिग्मा बॉन्ड. हे 6 आहे का? नाही. दिस इज अ सिग्मा बॉन्ड. कोणताही एक हा सिग्मा बॉन्ड असतो आणि दुसरा हा पाय बॉन्ड असतो. एक सिग्मा बॉन्ड दुसरा पाय बॉन्ड. आणि अल्काइन जर आपण घेतलं, हे पहा हे अल्किन आहे. अल्किन मधली कंडिशन आणि मी काढतोय कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड म्हणजे कोणते कंपाऊंड असतात? अल्काइन्स असतात. Aliphatic unsaturated hydrocarbons which contain at least one carbon-carbon triple bond in their structure are called as alkynes. अल्काइन मध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असतो. या ट्रिपल बॉन्ड पैकी एक कोणताही सिग्मा बॉन्ड असतो. ट्रिपल बॉन्ड असेल तर त्यापैकी एक सिग्मा असतो आणि राहिलेले दोन पाय बॉन्ड असतात. एक सिग्मा आणि राहिलेले 2 पाय बॉन्ड असतात. विद्यार्थी मित्रांनो, कोणता बॉन्ड स्ट्रॉंग असतो म्हटलं मी तुम्हाला? 6 म्हणजे कोणता? हा सिग्मा बॉन्ड आहे. ओके. कोणता बॉन्ड आहे तर सिग्मा बॉन्ड आहे. सिग्मा बॉन्ड इज अ स्ट्रॉंग बॉन्ड. सिग्मा बॉन्ड कसा असतो? तो स्ट्रॉंग बॉन्ड असतो. तो कसा असतो? स्ट्रॉंग बॉन्ड असतो. कार्बन कार्बन सिग्मा, इथं कार्बन कार्बन एक सिग्मा, इथं कार्बन कार्बन एक सिग्मा. सिग्मा बॉन्ड्स आर स्ट्रॉंग ड्यू टू, कशामुळे असतात का? सिग्मा बॉन्ड्स आर स्ट्रॉंग ड्यू टू द ऍक्सियल ओव्हरलॅपिंग बिटवीन ॲटॉमिक ऑर्बिटल्स. तो बॉन्ड तयार होत असताना हे पहा मी असं म्हणतोय, तो बॉन्ड तयार होत असताना ही जी पकड असते ॲटॉमिक ऑर्बिटलची ती कशी असते? ती स्ट्रॉंग असते. तो बॉन्ड लवकर तुटत नाही. पहा तो बॉन्ड लवकर तुटत नाही. Sigma bond is formed by axial overlapping of atomic orbitals. Hence it is a strong bond. It cannot break down easily. Okay. पण ज्यावेळेस अल्किन असतात, अल्किन म्हटलं की एक सिग्मा बॉन्ड असतो, एक पाय बॉन्ड असतो. अल्काइन म्हटलं की एक सिग्मा बॉन्ड असतो तो आणि 2 पाय बॉन्ड असतात. मग पाय बॉन्ड कसे असतात तर पहा तुमच्या माहितीसाठी सांगतो. पाय बॉन्ड इट इज अ सिम्बॉल. पाय हे सिग्माचं सिम्बॉल आणि पायचं सिम्बॉल. पाय बॉन्ड कोणता बॉन्ड? पाय बॉन्ड. सिग्मा बॉन्डच्या तुलनेत पाय बॉन्ड हा वीक बॉन्ड असतो. पाय बॉन्ड कसा असतो तर वीक बॉन्ड. वीक म्हणजे काय? तो लवकर तुटतो. मी असंही सांगतो तुम्हाला पहा की एक एक्झाम्पल द्यायचं जर म्हटलं तर सिग्मा बॉन्डचं ती ओव्हरलॅपिंग अशी असते. ओके.
हे कॉम्पॅक्ट सिग्मा बॉन्ड. आणि पाय बॉन्ड कसा तयार होतो तर मी असं सांगेल, जर दोन ऍटॉमिक ऑर्बिटल्स असतील, ही एक ऍटॉमिक ऑर्बिटल आणि ही दुसरी ऍटॉमिक ऑर्बिटल, तर यांची लॅटरल ओव्हरलॅपिंग होते, म्हणजे ते आपण असं दाखवू शकतो. ओके, ही जी ओव्हरलॅपिंग आहे त्या ओव्हरलॅपिंगला आपण म्हणतो लॅटरल ओव्हरलॅपिंग. आता मी जर तुम्हाला म्हटलं हे पहा, हे असा बॉन्ड आहे, हा असा बॉन्ड आहे, तो बॉन्ड कसा होईल तर तुटल, किंवा हा असा बॉन्ड आहे. लॅटरल ओव्हरलॅपिंग याचा अर्थ साइड वाईज ओव्हरलॅपिंग, याचा अर्थ काय साइड वाईज ओव्हरलॅपिंग. आता पहा, ही एक कंडिशन आहे, हे पहा दोन हात, हे एक असं, ही जी पकड आहे ही घट्ट पकड आहे. अशी घट्ट पकड कुठे असते सिग्मा बॉन्ड मध्ये असते, कोणाची ऍटॉमिक ऑर्बिटलची. आणि जो वीक बॉन्ड आहे पाय बॉन्ड, पाय बॉन्ड मध्ये ऍटॉमिक ऑर्बिटलची ओव्हरलॅपिंग कशी असते तर ती साइड वाईज असते. कशी असते ती पहा, साइड वाईज अशी असते. हे बॉन्ड, आता हे एक हात आहे आणि हा एक, ओके, हा बॉन्ड तर कसा असेल तर तो वीक बॉन्ड असेल. म्हणून मी सांगतोय की तो पाय बॉन्ड आपण असे लिहू शकतो, पाय बॉन्ड असे लिहू शकतो, याचा अर्थ लॅटरल ओव्हरलॅपिंग, वरच्या साइडने ओव्हरलॅपिंग असते आणि ती कमी प्रमाणात ओव्हरलॅपिंग असते. आणि कमी प्रमाणात जर पकड असेल, कमी प्रमाणात जर पकड असेल, अशी जर असेल तर तो हात जो आहे तो लगेच निसटू शकतो, तो वीक बॉन्ड असतो. मला थोडक्यात सांगायचं, सिग्मा बॉन्ड हा स्ट्रॉंग असतो, स्ट्रॉंग असण्या कारणाचं ऍक्सियल ओव्हरलॅपिंग असते. त्याचं उत्तर काय तर सिग्मा बॉन्ड मध्ये ऍक्सियल ओव्हरलॅपिंग असते. कोणती असते? ऍक्सियल ओव्हरलॅपिंग असते ऍटॉमिक ऑर्बिटलची. कोणाची? ऍटॉमिक ऑर्बिटलची. आपल्याला केमिकल बॉन्डिंग या टॉपिक मध्ये ते पुढे पाहायचं आहे. आणि पाय बॉन्ड म्हटलं की पाय बॉन्ड मध्ये कोणती ओव्हरलॅपिंग असते? या प्रकारच्या ओव्हरलॅपिंगला लॅटरल ओव्हरलॅपिंग असं म्हटलं जातं. सध्या शब्द लक्षात ठेवा, कोणती? लॅटरल ओव्हरलॅपिंग, किंवा त्यालाच साइड वाईज ओव्हरलॅपिंग असं देखील म्हटलं जातं. साइड वाईज ओव्हरलॅपिंग असं देखील त्याला म्हटलं जातं. ओके, तर दोन पैकी अल्केन्स मध्ये सर्वचे सर्व कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतात, म्हणून अल्केन्स हे लेस रिएक्टिव्ह असतात. अल्किन मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो, त्यातला एक सिग्मा बॉन्ड असतो, दुसरा पाय बॉन्ड असतो. सिग्मा बॉन्ड इज अ स्ट्रॉंग बॉन्ड which cannot break down easily and pi bond is a weak bond. Pi bond is a weak bond which can break down easily. आणि पाय बॉन्ड हा लवकर तुटतो. म्हणून अल्केन्स हे लेस रिएक्टिव्ह. अल्किन मध्ये दोन बॉन्ड येतो, एक सिग्मा आणि पाय. पाय बॉन्ड तुटला तर ऍडिशन रिएक्शन लवकर होतात. कोणते रिएक्शन? ऍडिशन रिएक्शन होतात. रिएक्शन होत असताना बॉन्ड तुटणं गरजेचं असतं, तरच नवीन सबस्टन्स तयार होईल, तरच नवीन प्रोडक्ट तयार होईल. म्हणून रिएक्शन होत असताना, केमिकल प्रॉपर्टीज असताना रिएक्टंटचे बॉन्ड तुटणं आणि प्रोडक्ट मध्ये बॉन्ड नवीन फॉर्म होणं गरजेचं असतं. जिथं असं होत नाही, जिथं बॉन्डच तुटत नाही, तिथं नवीन प्रोडक्ट फॉर्म होत नाही. लक्षात ठेवा रिएक्टंट पासून. आणि अल्काइन मध्ये जर पाहिलं तर कार्बन कार्बन कोणता बॉन्ड आहे? ट्रिपल बॉन्ड. एक हा सिग्मा आहे, दोन हे पाय बॉन्ड येतं. म्हणून मी असं म्हणतो, इथं एक पाय बॉन्ड होता, इथं दोन पाय बॉन्ड येतं, आणि पाय बॉन्ड हे वीक असतात. म्हणून अल्काइन्स हे मोर रिएक्टिव्ह. अल्काइन्स हे कसे आहेत? अल्काइन्स आर मोर रिएक्टिव्ह. अल्किन्स आर मीडियम रिएक्टिव्ह, मॉडरेट रिएक्टिव्ह त्यांना आपण म्हणतो, मीडियम रिएक्टिव्ह. आणि अल्केन्स हे कसे येतं? अल्केन्स आर लेस रिएक्टिव्ह. अल्केन्स आर लेस रिएक्टिव्ह असं आपण म्हणतो. अल्केन मध्ये सर्वचे सर्व कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहेत, म्हणून अल्केन्स लेस रिएक्टिव्ह आहेत. म्हणून त्यांना पॅराफिन्स म्हटलं जातं. पॅराफिन्स, पॅरियम म्हणजे लेस, अफाइनिटी म्हणजे रिएक्टिव्हिटी. अल्केन्स कंटेन कार्बन कार्बन डबल बॉन्ड. वन इज अ सिग्मा स्ट्रॉंग बॉन्ड, अनदर इज अ वीक pi bond, and due to weak pi bond alkenes show addition reactions easily. कोणत्या? ऍडिशन रिएक्शन तो इझिली दाखवतो. त्याचं कारण काय? पाय बॉन्ड तुटतो. ओके, म्हणून अल्किन्स हे कसे येतं? अल्किन्स हे कसे येतं? मीडियम रिएक्टिव्ह येतं. आणि अल्काइन्स मध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे. ट्रिपल बॉन्ड पैकी एक हा सिग्मा बॉन्ड आहे, राहिलेले दोन कोणते असतात तर पाय बॉन्ड असतात. पाय बॉन्ड ब्रेक डाऊन इझिली, आणि म्हणून अल्काइन्स हे मोर रिएक्टिव्ह असतात. ओके, अल्केन पेक्षा अल्किन मोर रिएक्टिव्ह, अल्किन पेक्षा अल्काइन हे मोर रिएक्टिव्ह असतात. ओके, अल्किन मधलं कार्बनचं हायब्रिडेशन हे sp3 असतं, अल्किन मधलं sp2 असतं. अल्किन मधले सर्वच कार्बन ॲटम कोणते असतात? sp3 असतात. अल्किन मधले डबल बॉन्डेड कार्बन ॲटम कोणते? डबल बॉन्डेड कार्बन ॲटम हे sp2 असतात. आणि अल्काइन मधले ट्रिपल बॉन्डेड कार्बन ॲटम म्हणजे ट्रिपली बॉन्डेड कार्बन ॲटम हे कोणते असतात तर sp हायब्रिडाइज्ड असतात. एवढी गोष्ट इथं लक्षात ठेवा. ओके, मी असं म्हणतोय, आता आपण इथं फोकस करूया, कारण आपल्याला अल्किनचं जास्त पाहायचंय. पण अल्किनचं पाहत असताना त्याच्या अगोदरचं आणि नंतरचं देखील तेवढंच महत्वाचं असतं, कारण ते रिलेटिव्ह असतं. ते कसं असतं तर रिलेटिव्ह असतं. रिलेटिव्ह रिएक्टिव्हिटी कोणाची जास्त आहे? अल्किन पेक्षा अल्किन मोर रिएक्टिव्ह, अल्किन पेक्षा अल्काइन मोर रिएक्टिव्ह. का? त्याचं कारण अल्किन मध्ये सर्वचे सर्व स्ट्रॉंग सिग्मा बॉन्ड असतात. हे बॉन्ड लवकर तुटत नाहीत, हे बॉन्ड लवकर तुटत नाहीत, म्हणून अल्किनच्या लिमिटेड रिएक्शन्स आहेत. अल्किन्स मध्ये
कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो त्यापैकी सिग्मा बॉन्ड तुटत नाही पण पाय बॉन्ड तुटतो, म्हणून अल्किन्स आर मोर रिएक्टिव्ह दॅन अल्केन्स. ओके. आणि जिथं जिथं अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स असतात म्हणजे त्यांच्यात कार्बन कार्बन डबल, कार्बन कार्बन ट्रिपल किंवा कार्बन ऑक्सिजन डबल असे कोणते तरी डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असतात, अशा कंपाऊंडला अनसॅच्युरेटेड कंपाऊंड म्हणतो आणि ते ऍडिशन रिएक्शन्स देतात. कोणते रिएक्शन्स? ऍडिशन रिएक्शन्स देतात. आणि अल्किन पेक्षा अल्काइन मध्ये ट्रिपल बॉन्ड आहे, 2 पाय बॉन्ड येतं, ते लवकर तुटतात म्हणून अल्काइन आणखीन मोर रिएक्टिव्ह आहेत. ओके. या प्रकारे आपण पाहूया. तर चला मी असं म्हणेल, ड्यू टू द वीक नेचर ऑफ पाय बॉन्ड इट विल ब्रेक डाउन इझिली अँड हेन्स अल्किन शो ऍडिशन रिएक्शन्स इझिली. अल्किन्स हे कोणत्या रिएक्शन्स दाखवतात? तर अल्किन हे ऍडिशन रिएक्शन्स दाखवतात. आणि त्यातले त्यात ते कोणते दाखवतात? तर अल्किन शो इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन इझिली. कोणत्या? इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन्स इझिली ते दाखवत असतं. आता आपल्याला इथं पाहायचंय काही 2-3 पॉईंट येतो. ड्यू टू पाहायचं लिहितो, ड्यू टू वीक पाय बॉन्ड इज प्रेझेंट, ड्यू टू वीक पाय बॉन्ड इज प्रेझेंट in alkenes they are more reactive towards addition reaction, towards कोणत्या रिएक्शन? towards addition reaction. ओके. आणि म्हणून आपल्याला पाहायचं आता ऍडिशन रिएक्शन्स ऑफ अल्केन. एक एक रिएक्शन आपण पाहूया. हे मोडतोय मी आता. सुरुवातीला पाहू आपण ऍडिशन ऑफ डायहायड्रोजन. कोणाचं ऍडिशन पाहायचं आपल्याला? ऍडिशन ऑफ डायहायड्रोजन ऑन अल्केन्स. खूप सोपं आहे, फक्त थोडेसे थीम यातल्या तुम्हाला लक्षात येणं आवश्यक आहे. जर तुमचं मन इथं व्हिडिओ लेक्चर पाहत असताना सोबत असेल किंवा ऑनलाईन सोबत असतात तर तुम्हाला ते लगेच कन्सेप्ट क्लिअर होऊन जातात. फक्त तुमचं कॉन्सन्ट्रेशन शिकवण्याकडे असणं आवश्यक आहे. चला पाहायचं, लिहितो मी आता. एक एक रिएक्शन आपल्याला पाहायचं का? अल्केन म्हणतोय. अल्केन हा ऍडिशन रिएक्शन देतो का? नाही देत. त्याचं कारण त्याच्यामध्ये सर्वचे सर्व कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड होते. कोणते कंपाऊंड हे ऍडिशन रिएक्शन देत असतात? तर ज्या कंपाऊंड मध्ये मल्टिपल बॉन्ड असतात, डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असतात, तेच कंपाऊंड ऍडिशन रिएक्शन देत असतात. चला पहा, आता एक रिएक्शन पाहू आपण. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन्स. खऱ्या अर्थानं केमिकल प्रॉपर्टीज सुरुवात करतो आपण. नंबर 1 ची पाहू आपण. ऍडिशन ऑफ डायहायड्रोजन. कोणामध्ये ऍडिशन? ऍडिशन म्हणजे काय? ऍड करणं. कोणामध्ये? तर आपण ऍडिशन रिएक्शन्स कोणाच्या पाहतोय? अल्किनच्या पाहतोय. म्हणून ऍडिशन ऑफ डायहायड्रोजन ऑन अल्किन्स. कोणावरती? अल्किन्स वरती. पहा, तुम्हाला मी कंडिशन सांगतो. आपण असं म्हणूया, हा कोनिकल फ्लास्क घेतला. काय घेतला आपण? हा कोनिकल फ्लास्क घेतला. हे घ्या कोनिकल फ्लास्क. या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घ्यायचं? या कोनिकल फ्लास्क मध्ये मी तुम्हाला सांगेल कंडिशन पहा. इथं घ्यायचं आपल्याला अल्किन. काय घ्यायचं आपल्याला? अल्किन. एक्झाम्पलच घेऊन टाकतो. चला, CH2 डबल बॉन्ड CH2 हा घेतला. CH2 डबल बॉन्ड CH2 इथिन घेतला. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला पास करायचा आहे डायहायड्रोजन गॅस. कोणता? डायहायड्रोजन गॅस पास करायचा आहे. ओके. आता पहा, इथिन घेतला आणि डायहायड्रोजन गॅस पास केला तर ती रिएक्शन होईल का? तर ती रिएक्शन ही विदाउट कॅटलिस्ट होत नाही. म्हणून ती रिएक्शन घडवून आणायची असेल, पहा, ती रिएक्शन घडवून आणायची असेल, इथिन म्हणजे अल्किन ची रिएक्शन जर आपल्याला डायहायड्रोजन सोबत करायची असेल तर आपल्याला स्पेसिफिक कॅटलिस्ट लागतो. हायड्रोजनेशन ऑफ अल्किन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट. मग कॅटलिस्ट कोणता वापरू शकतो? तर तुमच्या माहितीसाठी पहा, इथिन आणि डायहायड्रोजन जर आपण घेतलं तर याच्यामध्ये आपण पहिली कंडिशन मी तुम्हाला सांगेल की यामध्ये आपण टाकू शकतो पीटी मेटल. पीटी म्हणजे कोणता? प्लॅटिनम मेटल. हा कोनिकल फ्लास्क आहे. इथिन गॅस याच्यात पास केला, नंतर डायहायड्रोजन गॅस याच्यात पास केला आणि त्याच्यात टाकायचा प्लॅटिनम मेटलचा तुकडा. सोन्यासारखा महाग धातू हा प्लॅटिनम असतो. तुम्हाला सोनं माहिती ना? ओके, सोनं ठीक आहे, आपण असं म्हणू शकतो. तर तसं प्लॅटिनमचे, सोन्या एवढं महाग असतं ते प्लॅटिनमचे छोटे छोटे तुकडे आपल्याला कशा टाकायचे? तर या कोनिकल फ्लास्क मध्ये टाकायचे. तर तुम्ही म्हणता सर एवढे महाग कशा टाकायचे? ती रिएक्शन करायची ना आपल्याला. नाही तर दुसरा ऑप्शन पाहू आपण काय असतं. ओके, तर यामध्ये काय टाकायचं? तर प्लॅटिनम मेटलचे आपल्याला तुकडे टाकायचे. आणि प्लॅटिनम मेटलचे तुकडे टाकल्यानंतर रूम टेम्परेचरला
ती रिॲक्शन होते. कोणत्या टेम्परेचरला? रूम टेम्परेचर. म्हणजे काय? नॉर्मल टेम्परेचरला ती रिॲक्शन होते. तर एक्झाम्पल अगोदर देतो नंतर स्टेटमेंट देतो पहा तुमच्या लक्षात राहण्यासाठी. when ethene is react with dihydrogen, when ethene is react with dihydrogen in presence of platinum, platinum catalyst at room temperature. आता पीटी म्हणजे काय तर तुम्हाला ते पूर्ण सांगतो. ऑफ presence of platinum catalyst, shortcut PT, platinum catalyst, it gives platinum catalyst at room temperature पहा इथं at room temperature gives ethane. कसं येतं पहा. मला सांगा या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घेतलं आपण? इथेन घेतलं. पहा फॉर्म्युला. हा कार्बन डबल बॉन्ड. ओके पहा इथं CH2 डबल बॉन्ड CH2. इथेनचा फॉर्म्युला माहिती आहे. ह्या कार्बनला 2 हायड्रोजन ॲटम, या कार्बनला 2 हायड्रोजन ॲटम. ओके हा इथेन आहे. कोणता आहे? हा इथेन आहे. when this ethene is react with dihydrogen in presence of, मी कंडिशन चेंज करणार आहे सध्या लक्षात ठेवा, in presence of प्लॅटिनम, किंवा तुम्हाला असं म्हणेल मी प्लॅटिनम नसेल उपलब्ध तुम्ही म्हणला सर लय महाग येते तर त्याच्यापेक्षा दुसरा एक धातू आहे तो आहे पॅलेडियम नावाचा. कोणता? तर पॅलेडियम नावाचा. प्लॅटिनम किंवा पॅलेडियम ऍट रूम टेम्परेचर पहा काय होतं. तर प्लॅटिनम हे जे कोनिकल फ्लास्क आहे याच्यात आपण इथेन गॅस पास केलेला आहे, नंतर त्याच्यात डायहायड्रोजन टाकला आणि ही रिएक्शन होण्यासाठी प्लॅटिनम किंवा पॅलेडियम हे काय आहेत? हे दोघांपैकी एक जर टाकलं तर ते कॅटलिस्ट म्हणून रोल प्ले करतात. काय म्हणून प्ले करतात? तर कॅटलिस्ट म्हणून. तर प्लॅटिनमच्या सरफेसवरती हा डायहायड्रोजन मॉलिक्यूल जातो आणि या डायहायड्रोजनचं काय होतं? या डायहायड्रोजनचा बॉन्ड ब्रेकडाऊन होतो, हायड्रोजन बॉन्ड तुटतो आणि हे जे 2 हायड्रोजन ॲटम येतं, डायहायड्रोजन इज मेड अप ऑफ 2 हायड्रोजन ॲटम. हे जे 2 हायड्रोजन ॲटम आहेत त्यातला हा हायड्रोजन ॲटम या कार्बनला ऍड होतो. पहा हा एक हायड्रोजन ॲटम या कार्बनला ऍड होतो आणि दुसरा हायड्रोजन ॲटम हा इकडच्या हायड्रोजनला ऍड होतो. म्हणजे एक या कार्बनला दुसरा या कार्बनला, दोन्ही म्हणजे कसं झालं तर डबल बॉन्डच्या दोन्ही साईडला एक हायड्रोजन ॲटम ऍड झाला आणि यातला कोणता बॉन्ड ब्रेक होतो? विद्यार्थी मित्रांनो एक सिग्मा बॉन्ड असतो, एक पाय बॉन्ड असतो. तर त्यातला पाय बॉन्ड ब्रेक होतो. कोणता बॉन्ड ब्रेक होतो? पाय बॉन्ड ब्रेक होतो. हा H याला ऍड होतो आणि हा H याला ऍड होतो आणि इथं तयार होतं ते असं कार्बन पहा डबल बॉन्ड गेट कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड. हा वरचा पाय बॉन्ड तुटला, राहिला खालचा एक सिग्मा बॉन्ड आणि या कार्बनला ऑलरेडी 2 हायड्रोजन ॲटम आणि हा तिसरा हायड्रोजन, म्हणून ह्या कार्बनला 3 हायड्रोजन ॲटम मी इथं लिहितो आणि या कार्बनला हे 2 हायड्रोजन ॲटम पहिले आणि हा नवीन हायड्रोजन ॲटम इथं तयार होतील. किती हायड्रोजन ॲटम? या कार्बनला 3 हायड्रोजन ॲटम. हा कोणता मॉलिक्यूल आहे? तर हा आहे इथेन मॉलिक्यूल. कोणता? हा इथेन मॉलिक्यूल. आणि हा कोणता तयार झाला? तर हा तयार झाला इथेन. हा कोणता तयार झाला? तर इथेन. इथेन हा जो इथेन आहे तुम्हाला दिसतो, ठीक आहे, इथे तुम्ही इथेन, हा जो इथेन आहे हा सबस्ट्रेट आहे. काय? हा तर सबस्ट्रेट. याच्यावरती अटॅक होतो, ज्याच्यावरती अटॅक होतो त्याला सबस्ट्रेट. आणि हा डायहायड्रोजन आहे तो रिएजंट आहे. डायहायड्रोजन, डाय कशामुळे म्हटलं? कारण 2 हायड्रोजन ॲटम येतात. डायहायड्रोजन हा रिएजंट आहे. हा काय? तर रिएजंट आहे. हा सबस्ट्रेट, हा रिएजंट आणि हा काय झाला? तर हा झाला प्रोडक्ट. हा काय झाला? तर प्रोडक्ट. मला सांगा रिएक्टंट किती आहेत? हा एक रिएक्टंट म्हणजे सबस्ट्रेट आणि हा एक रिएजंट दुसरा रिएक्टंट. हे 2 रिएक्टंट आहेत. किती? हे 2 रिएक्टंट आहेत. यांची रिएक्शन होते इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट प्लॅटिनम किंवा पॅलेडियम आणि तयार होतो एकच प्रोडक्ट मॉलिक्यूल. किती? एकच प्रोडक्ट मॉलिक्यूल. या रिएक्शनला म्हणायचं असतं ऍडिशन रिएक्शन. when 2 or more reactants react together to give a single product molecule is called as a addition reaction. त्या रिएक्शनला काय म्हणतो आपण? तर ऍडिशन रिएक्शन म्हणतो. आणि ह्या अल्किन मध्ये कोणाचं ऍडिशन झालं? डायहायड्रोजनचं. एक हायड्रोजन या कार्बनला आणि एक हायड्रोजन ॲटम या कार्बनला, म्हणजे 2 हायड्रोजन ॲटमचं ऍडिशन झालं
अक्रॉस द कार्बन कार्बन डबल बॉन्ड. अक्रॉस याचा अर्थ काय? समजा इकडच्या साईडने एक हायड्रोजन आणि इकडच्या साईडने एक हायड्रोजन, म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या राईट साईडला एक आणि लेफ्ट साईडला एक असे हायड्रोजन ऍटम ऍड झाले आणि हे दोन्ही हायड्रोजन ऍटम ऍड जर झाले तर डबल बॉन्डचं कन्वर्जन कशात होईल? तर सिंगल बॉन्ड मध्ये होईल आणि म्हणून या रिएक्शनला आपण म्हणतो ऍडिशन रिएक्शन. ऍडिशन रिएक्शन मध्ये ट्रिपल बॉन्डचं डबलचं सिंगल मध्ये कन्वर्जन होत असतं. ओके, तर हे झालं ऍडिशन ऑफ हायड्रोजन झालं, दोन हायड्रोजन झालं. म्हणून या रिएक्शनला काय म्हटलं जातं माहितीये का? तर या रिएक्शनला म्हटलं जातं डायहायड्रोजनेशन. हायड्रोजनेशन असं म्हटलं जातं. थोडंसं मला जागा कमी पडणार आहे म्हणून हे वरचं मोडून मी तरी ते लक्षात ठेवा. तर अगोदर एक्झाम्पल घेतो तुम्हाला लक्षात येण्यासाठी. आता मी इथं जनरल लिहितोय. काय लिहितोय पाहिजे? जनरल स्टेटमेंट लिहितोय ती अशी पाहिजे. नंबर 1 कोणतं? ऍडिशन ऑफ डायहायड्रोजन. ऍडिशन ऑफ डायहायड्रोजन. ऍडिशन ऑफ डायहायड्रोजन. या रिएक्शनला काय म्हणायचं असतं? हायड्रोजनचं ऍडिशन झालं. या रिएक्शनला म्हटलं जातं हायड्रोजिनेशन. काय म्हटलं जातं? हायड्रोजिनेशन असं म्हटलं जातं. ओके, आणि या रिएक्शन्स मध्ये काय तयार झालं? या रिएक्शन्स मध्ये करस्पॉन्डिंग अल्केन तयार होतो. म्हणून याला मी आर मध्ये लिहितो. फॉर्मेशन ऑफ अल्केन्स. फॉर्मेशन ऑफ अल्केन. अल्किन मध्ये डायहायड्रोजन ऍड केलं त्याच्यापासून तयार होतं अल्केन. त्याची स्टेटमेंट लिहितो की अशी when alkenes are treated with when alkenes are treated with dihydrogen in presence of catalyst, in presence of platinum, in presence of catalyst, in presence of catalyst, platinum or palladium हे नाव आहे त्याची, or palladium at room temperature काय लिहिलं पहा? at room temperature or in presence of nickel, ब्रॅकेट मध्ये टाकतो, or in presence of nickel at high temperature. निकेल असेल तर टेम्परेचर जास्त लागतो. हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर gives काय देतं? gives corresponding alkane. ओके, ही जनरल स्टेटमेंट. तुम्ही म्हणता सर तुम्ही प्लॅटिनम आणि पॅलेडियम लिहिलं. तुम्हाला म्हटलं मी एक कंडिशन सांगितली, दुसरी कंडिशन सांगायची बाकी आहे. वाचा काय सांगितलं तर when alkenes are treated with टाकायचं त्याला. when alkenes are treated with dihydrogen in presence of catalyst platinum or palladium at room temperature in presence of nickel at high temperature gives corresponding alkane. आता मी जनरल रिएक्शन येतो. अल्किन म्हटलं की आपल्याला माहिती आहे कोणता बॉन्ड असतो? कार्बन कार्बन डबल बॉन्ड. हा घ्या, हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड. मी या कंपाऊंडला काय म्हणणार आहे? या कंपाऊंडला म्हणणार आहे मी अल्किन. काय म्हणणार आहे पाहायला? याला म्हणतोय मी अल्किन असं म्हणतो. याची रिएक्शन कोणासोबत? डायहायड्रोजन सोबत. आता कंडिशन काय आहे? तर कंडिशन जर आपण मेटल प्लॅटिनम किंवा पॅलेडियम घेतला तर हीट करायची गरज आहे का? नाही, हीट करायची गरज नाही. प्लॅटिनम किंवा पॅलेडियम दोघांपैकी एक मेटल असेल तर ती रिएक्शन होते रूम टेम्परेचरला, म्हणजे नॉर्मल टेम्परेचरला होते. आणि जर समजा आपल्याकडे हे कॉस्टली मेटल नसतील, प्लॅटिनम किंवा पॅलेडियम नसतील, तर मात्र काय करावं लागतं? समजा असं म्हणेल मी, इथं घेतलं आपण हे इथिन, त्याच्यात पास केला डायहायड्रोजन. काय घेतलं पाहिजे? इथं घेतलं आपण इथिन CH2 डबल बॉन्ड CH2 आणि त्याच्यात पास करायचं आहे H2 डायहायड्रोजन आणि यात टाकायचे निकेल मेटलचे तुकडे. काय टाकायचे आपल्याला? निकेल मेटलचे तुकडे. जसे प्लॅटिनमचे तुकडे टाकले तसे निकेल मेटलचे तुकडे टाकायचे. निकेल हा चीप मेटल आहे, स्वस्त आहे आणि निकेल मेटल टाकल्यानंतर मात्र या कोनिकल फ्लास्कला हीट करावं लागतं. इथिनची रिएक्शन डायहायड्रोजन सोबत करायची असेल इन प्रेझेन्स ऑफ निकेल तर टेम्परेचर ही जास्त लागतं. हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशरला ती रिएक्शन होते. म्हणून कार्बन कार्बन डबल बॉन्ड इज रिएक्ट विथ dihydrogen in presence of platinum or palladium at room temperature or in presence of nickel. निकेल जर घेतलं तिथं लिहावं लागतं
हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर एवढं आपल्याला लिहावं लागतं. हा वापरू शकता किंवा हा वापरू शकता. हे दोन्ही नसतील तर आपण हे देखील निकेल देखील वापरू शकतो. निकेल असेल तर मात्र कंडिशन काय आहे तर जास्त टेम्परेचरला ती रिएक्शन होते. प्लॅटिनम कॅटलिस्ट किंवा पॅलेडियम असेल तर रिएक्शन रूम टेम्परेचरला होते. इथे हीट केलं कमी नाही केलं. पण जर निकेल कॅटलिस्ट टाकला तर मात्र इथिन आणि डायहायड्रोजनची रिएक्शन होत असताना त्याला आपल्याला हीट करावं लागतं. ओके, सो दिस इज अ जनरल फॉर्म्युला ऑफ अल्किन. त्यानंतर हा H2 म्हणजे काय तर तो आहे डायहायड्रोजन. एक हायड्रोजन ॲटम या कार्बनला ऍड होईल. वन हायड्रोजन ॲटम इज ऍडेड टू दिस कार्बन अँड मी याला नंबर देऊ शकतो. चला याला 1 नंबर त्याला 2 नंबर. एक हायड्रोजन ॲटम या कार्बनला आणि दुसरा हायड्रोजन ॲटम या कार्बनला ऍड होतो. दीज टू हायड्रोजन ॲटम्स ब्रेक डाऊन बाय हायड्रोजन मॉलिक्यूल जो आहे डायहायड्रोजन जो मॉलिक्यूल आहे तो ब्रेक डाऊन करण्याचं काम कोणाचं असतं तर कॅटलिस्टचं असतं. जर कॅटलिस्ट नाही घेतला तर हे दोन हायड्रोजन ॲटम ब्रेक डाऊन होत नाहीत. म्हणजे हा H2 बॉन्ड ब्रेक होत नाही आणि तो जर बॉन्ड ब्रेक डाऊन जर नाही झाला तर ऍडिशन होऊ शकतं का होणार नाही. म्हणून कॅटलिस्ट प्ले अन व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द इन हायड्रोजनेशन रिएक्शन. हा अल्किन रिएक्ट झाला 2 H सोबत तर एक H या कार्बनला दुसरा H या कार्बनला ऍड होतो आणि इथं तयार होतो आपल्याला सॅच्युरेटेड कंपाऊंड. तो कोणता तो तयार होतो करस्पॉन्डिंग अल्केन. तो काय तयार होतो तर करस्पॉन्डिंग अल्केन हा तयार होतो. आलं लक्षात. हे झालं अल्केन रिएक्ट विथ डायहायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ प्लॅटिनम और पॅलेडियम ऍट रूम टेम्परेचर और निकेल in presence of high temperature and high pressure. It gives corresponding alkene. In this reaction, two reactants हा सबस्ट्रेट आणि हा रिएजंट रिएक्ट होऊन यांच्यापासून एकच प्रोडक्ट तयार झाला. म्हणून या रिएक्शनला ऍडिशन रिएक्शन म्हटलेलं आहे. कोणती रिएक्शन म्हटलं आपण तर ऍडिशन रिएक्शन असं म्हटलेलं आहे. एक्झाम्पल नंबर 1 घेतला आपण. आता ह्याला मॉडिफाय काय करतो पहा. व्हेन इथिन हे पाहिजे एक्झाम्पल घ्यायला आपण. व्हेन इथिन इज रिएक्ट विथ डायहायड्रोजन गॅस. डायहायड्रोजन गॅस तो गॅस असतो लक्षात ठेवासाठी. राहिलं तर ठीक आहे. डायहायड्रोजन गॅस इन प्रेझेन्स ऑफ प्लॅटिनम और पॅलेडियम कॅटलिस्ट. इकडे पहा इन प्रेझेन्स ऑफ प्लॅटिनम इथे लिहू का पॅलेडियम. कोणता प्लॅटिनम और पॅलेडियम कॅटलिस्ट ऍट रूम टेम्परेचर और इथं पहा और हा कोणतं सांगा और निकेल कॅटलिस्ट और निकेल catalyst at high temperature and high pressure gives काय देते gives ethane. मग तुम्हाला ह्या स्टेटमेंट पाठ करायच्या असतात का तर स्टेटमेंट पाठ करायच्या नसतात. तुम्हाला काय महत्त्वाचं असतं तर पहा तुम्हाला विचारलं जातं हाऊ इथेन इज प्रिपेअर्ड फ्रॉम इथिन. ओके तर CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस H2 इन प्रेझेन्स ऑफ इथं काय लिहिणं आवश्यक आहे एरोवरती PT और PD रूम टेम्परेचर आणि इथं निकेल जर लिहिलं तर निकेल लिहिल्यानंतर मात्र इथं काय लिहिणं आवश्यक आहे हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर किंवा अंडर प्रेशर. हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर. मग तुम्ही म्हणता सर हे कसं तर हा पहा तुमच्या समोर दिला ना हा कोनिकल फ्लास्क आहे. यामध्ये कोणता गॅस घेतला आपण इथिन घेतला. इथिनचे लार्ज नंबर ऑफ मॉलिक्युल्स घेतले. नंतर कोणता गॅस पास करायचा H2 गॅस डायहायड्रोजन गॅस पास करायचा. आणि जर समजा हे तुकडे जर नाही टाकले प्लॅटिनम किंवा पॅलेडियम तर ती रिएक्शन होत नाही. हायड्रोजनेशन होण्यासाठी म्हणजे हा जो बॉन्ड आहे हायड्रोजन हायड्रोजन हा बॉन्ड तुटण्यासाठी कोणाची गरज आहे कॅटलिस्टची गरज आहे. ओके म्हणून इथिनची रिएक्शन डायहायड्रोजन सोबत होते इन प्रेझेन्स ऑफ प्लॅटिनम पॅलेडियम. ही कोणत्या टेम्परेचरला रूम टेम्परेचरला. कोनिकल फ्लास्क मध्ये घेतलं इथिन H2 आणि प्लॅटिनम मेटलचे तुकडे टाकले की लगेच ह्या इथिनची रिएक्शन याच्या सोबत होऊन काय तर होतं इथिन सोबत होतं. आणि दुसरी कंडिशन जर आपण या कोनिकल फ्लास्क मध्ये इथिन घेतला डायहायड्रोजन घेतला आणि जर आपण निकेल मेटलचे तुकडे टाकले कशाचे टाकले निकेल मेटलचे तुकडे टाकले तर मात्र निकेल हा थोडासा कसा आहे तर लेस रिएक्टिव्ह कॅटलिस्ट किंवा तो लेस म्हणजे ब्रेकडाऊन करणारा आहे. म्हणून निकेल कॅटलिस्ट जर असेल तर इथं मात्र आपल्याला त्याला काय करावं त्या कोनिकल फ्लास्कला हीट करावं लागतं. तो कॅटलिस्ट लवकर बॉन्ड तोडत नाही हायड्रोजन मधले. आणि निकेल टाकल्यानंतर हीट करावं लागतं
त्याचबरोबर याच्यावरती काय क्रिएट करावं लागतं आपल्याला, तर याच्यावरती प्रेशर क्रिएट करावं लागतं. जसं तुम्हाला अभ्यासाचं प्रेशर येतो किंवा तुम्हाला शिक्षकाने प्रेशर द्यावं लागतं किंवा घरच्याने प्रेशर द्यावं लागतं की अरे बाबा अभ्यास कर म्हणून, तसं प्रेशर इथं आपल्याला या गॅसवरती द्यावं लागतं. ओके, व्हेन एव्हर वी आर प्रेसिंग द गॅस इट विल रिॲक्ट फास्ट. म्हणून इथिन हा गॅस आहे, डायहायड्रोजन हा गॅस आहे. ही रिॲक्शन घडून आणायची असेल आणि जर आपण निकेल मेटल टाकला असेल तर तिथं आपल्याला त्या कोनिकल फ्लास्कचं टेम्परेचर वाढवावं लागतं आणि त्याचबरोबर प्रेशर द्यावं लागतं. आणि प्रेशर दिलं की हा बॉन्ड तुटतो आणि एक H या कार्बनला एक H या कार्बनला ऍड होतो. आणि हे जे ऍडिशन ऑफ डायहायड्रोजन आहे इट विल टेक्स प्लेस अक्रॉस द कार्बन कार्बन डबल बॉन्ड अँड टू फॉर्म दिस करस्पॉन्डिंग इथिन. ओके ओके, आलं लक्षात. हे इथिन आहे, हा डायहायड्रोजन. कॅटलिस्ट कोणता, या तीनपैकी कोणता येईल. प्लॅटिनम लिहिलं तर तुम्हाला रूम टेम्परेचर लिहिणं आवश्यक आहे, पॅलेडियम लिहिलं तर रूम टेम्परेचर लिहिणं आवश्यक आहे. आणि जर तुम्ही हे लिहिलं नाही, तुम्ही जर निकेल लिहिलं तर निकेल कॅटलिस्ट असेल तर मात्र ती रिएक्शन हाय टेम्परेचरला आणि हाय प्रेशरला होते. जसं तुम्हाला माहिती आहे, काही विद्यार्थ्याला एखादं नोट्स असतील त्या वाचल्या की लगेच डोक्यात बसतात, पण काही विद्यार्थ्याला एकदा दोनदा तीनदा पाहायला लागतात. तसं मी तुम्हाला सांगतो, हा जर प्लॅटिनम किंवा पॅलेडियम असेल तर रूम टेम्परेचरलाच तो काय करतो, यांच्यातला बॉन्ड तोडतो. ओके, आणि हे दोन हायड्रोजन ॲटम वेगळे झाले की हे पटकन ऍड होतो, एक दुसरा याला ऍड होतो. ओके, कोणतं प्लॅटिनम किंवा पॅलेडियम असेल तर ती रिएक्शन रूम टेम्परेचर म्हणजे नॉर्मल टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअसला ती जवळपास रिएक्शन होते. आणि निकेल कॅटलिस्ट असेल तर मात्र इथिन आणि डायहायड्रोजन या दोघांनाही हीट करावं लागतं आणि नंतर हा बॉन्ड ब्रेक होतो. नंतर एक H इथं आणि एक H इथं, अक्रॉस द डबल बॉन्ड ऍड होतो. हायड्रोजनचं ऍडिशन कसं होतं, अक्रॉस द कार्बन कार्बन डबल बॉन्ड. अक्रॉस म्हणजे काय, तर एका राईट साइडला पण होतो आणि लेफ्ट साइडला पण होतो. हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, ही त्याची राईट साइड, इकडे पण एक H ऍड होतो आणि इकडे पण एक H ऍड होतो. याला म्हणतो आपण अक्रॉस द कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आणि आपल्याला माहिती आहे, आपण शिकलेलो आहोत, केमिकल रिएक्शन होत असताना ज्याच्यावरती अटॅक होतो त्याला सबस्ट्रेट म्हणायचं असतं. मग इथिन काय झाला, इथिन सबस्ट्रेट आहे आणि H2 डायहायड्रोजन याच्यावरती अटॅक करतो, मग तो काय झाला, रिएजंट झाला. ओके, हा इथिन एक रिएक्टंट आहे आणि डायहायड्रोजन दुसरा रिएक्टंट आहे. हे दोन रिएक्टंट, हा एक आणि हा एक, दोन रिएक्टंट रिएक्ट होऊन किती प्रोडक्ट तयार झाले, तर एकच प्रोडक्ट तयार झालाय. म्हणून या रिएक्शनला ऍड होऊन झालेला म्हणजे हा जो प्रोडक्ट आहे ऍड होऊन झालेला आहे, म्हणून या प्रोडक्टला ऍडिशन प्रोडक्ट आणि या रिएक्शनला ऍडिशन रिएक्शन असं म्हटलं जातं. व्हेन two or more substances react together to give a single product molecule is called as addition reaction. कोणती रिएक्शन, ऍडिशन रिएक्शन. हा एक रिएक्टंट, हा दुसरा रिएक्टंट, हे दोन रिएक्टंट रिएक्ट झाले आणि यांच्यापासून किती, एकच प्रोडक्ट मॉलिक्यूल तयार झाला, म्हणून ह्या रिएक्शनला ऍडिशन रिएक्शन म्हणायचं असतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, ज्या ज्या कंपाऊंड मध्ये अनसॅच्युरेशन असतं म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतं किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असतं, असे कंपाऊंडच ऍडिशन रिएक्शन देतात. अल्केन हा ऍडिशन रिएक्शन देणार नाही, त्याचं कारण त्याच्यामध्ये सर्व कोणते बॉन्ड असतात, तर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतात. ओके, हे झालं एक्झाम्पल नंबर 1. आता एक्झाम्पल नंबर 2 घेतो. एक्झाम्पल नंबर 2 मी स्टेटमेंट लिहिणार आहे, तुम्ही रिएक्शन लिहितात. आणि तुम्हाला हेही सांगितलं की मार्क कशाला असतो, तुम्हाला काय असतं, दुसरा प्रश्न असा विचारला जातो, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ डायहायड्रोजन ऑन इथिन. मग तुम्हाला ते रिएक्शन लिहायची असते. व्हॉट इज द ऍक्शन ऑफ डायहायड्रोजन ऑन इथिन म्हटलं की तुम्हाला CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस H2 आणि एरोच्या वरती PT रूम टेम्परेचर किंवा PD रूम टेम्परेचर किंवा निकेल हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर आणि इकडे लिहायचा असतो CH3 बॉन्ड CH3. आता काही जण म्हणतील सर असंच लिहायचं का, तुम्हाला सोपा पर्याय सांगतो. ज्यांना ही रिएक्शन जास्त पद्धतीने समजलेली आहे मग ते काय करू शकतात, पहा CH2 डबल बॉन्ड CH2, पहा हीच रिएक्शन CH2 डबल बॉन्ड CH2 नंतर H2, इथं प्लॅटिनम किंवा पॅलेडियम, शॉर्टकट RT म्हणजे राईट टाइम का नाही, रूम टेम्परेचर नॉर्मल टेम्परेचर. आणि त्याचबरोबर किंवा निकेल, ओके, इथं HT हाय टेम्परेचर अँड UP अंडर प्रेशर, उत्तर प्रदेश नाही, अंडर प्रेशर. ओके, when the CH2 double bond CH2 is react with H2 it gives CH3 bond CH3 किंवा तुम्ही डायरेक्ट असे लिहू शकता C2H6.
हाऊ यू कॅन रिप्रेझेंट इट इज मोस्ट इम्पॉर्टंट. मी असं का रिप्रेझेंट केलं जेणेकरून इथिन म्हटलं की तुमच्या लक्षात येतं CH2 डबल बॉन्ड CH2 कार्बन कार्बन कोणता बॉन्ड आहे डबल बॉन्ड आहे. इथं H2 मी H बॉन्ड H लिहिलं म्हणजे तुमच्या लक्षात येतं ना की बाबा इथिन मध्ये इथिन का रिएक्टिव्ह असतात. आपण थोड्या वेळात पाहिलं की इथिन मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो. त्यातला एक हा सिग्मा असतो दुसरा हा पाय बॉन्ड असतो आणि त्याची रिएक्शन कोणासोबत होते H2 सोबत. मग H2 चं नेमकं स्ट्रक्चर कसं असतं H बॉन्ड H. इथिनला जर आपण H2 सोबत रिएक्ट केलं तर हा प्लॅटिनम मेटल काय करतो तर हायड्रोजन हायड्रोजन बॉन्ड तोडतो यांच्यातला बॉन्ड तुटतो आणि दोन वेगळे हायड्रोजन ॲटम तयार होतात. एक हायड्रोजन ॲटम याला ऍड होतो आणि दुसरा याला ऍड होतो म्हणजे दोन हायड्रोजन ॲटम कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अपोजिट पोझिशनला ऍड होतात आणि जर ऍड होत असतील तर डबल बॉन्ड गेट कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड. कोणता सिंगल बॉन्ड होतो आणि हे दोन्ही जर ऍड झाले तर एकच प्रोडक्ट तयार होतो. त्याला आपण ऍडिशन प्रोडक्ट असं म्हणत असतो. ओके या प्रकारे तुम्ही ही रिएक्शन अशी लिहिली तुम्हाला जास्त पद्धतीने समजते. मला समजून सांगावं लागतं म्हणून तुम्हाला मी या फॉर्मॅट मध्ये सांगितले. आणि ज्यांना समजलंय ज्यांना पुस्तकात असतं व्हॉट विल हॅपन मी प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारतो बरं लक्षात ठेवा. व्हॉट विल हॅपन व्हेन डायहायड्रोजन इज ट्रीटेड विथ इथिन. तर ही तुमची रिएक्शन असेल. इथिन हा आहे हा डायहायड्रोजन CH3 बॉन्ड CH3 इथेन आणि C2H6 आणि त्याचबरोबर मी तुम्हाला नेहमी सांगतो की तुम्हाला कोणत्याही कंपाऊंडचं कॉमन नेम आणि आययुपीएच नेम माहित असणं आवश्यक आहे. इथिन इज अ आययुपीएच नेम ऑफ दिस कंपाऊंड अँड इट्स कॉमन नेम इज इथिलीन. त्याचं कॉमन नेम कोणतं आहे तर त्याचं कॉमन नेम आहे इथिलीन. ओके तर या प्रकारे तुम्हाला लक्षात राहील मला असं वाटतं. चला दुसरं एक्झाम्पल घेतो. मला हे मोडावं लागेल हेही तुमच्या लक्षात आलं असेल. तुम्ही याच्यात नाव लिहू शकता इथिन डायहायड्रोजन इथेन दोन्हीपैकी एक कोणताही. हा मॉलिक्युलर फॉर्म्युला हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला. दुसरं एक्झाम्पल घेतो पहा. ते दुसरं एक्झाम्पल घेतो मी फक्त स्टेटमेंट लिहिणार आहे तुम्ही त्याची रिएक्शन लिहिणार आहात. ओके मी स्टेटमेंट लिहिणार आहे तुम्ही त्याची रिएक्शन्स लिहिणार आहात. एक्झाम्पल घेतो प्रोपीन. वेन प्रोपीन थोडीशी जागा आपल्याला पुरली पाहिजे. वेन प्रोपीन कोणतं वेन प्रोप 1 ENE त्याला आपण म्हणतो कॉमनली प्रोपिलीन. काय म्हणतो आपण त्याला कॉमनली वेन प्रोपिलीन इज treated with dihydrogen in presence of आता शॉर्टकट लिहितो in presence of PT or PD platinum or palladium at RT लिहू का ठीक आहे चला at room temperature or nickel at high temperature and under pressure असाही शब्द लिहू शकता. अंडर प्रेशर गिव्स काय देतं पहिले काय देईल आता काय देतं ते आपण रिएक्शन लिहून पाहूया. प्रोपीनचं स्ट्रक्चर माहिती तुम्हाला. प्रोपीन म्हणजे काय तर प्रोपीन म्हणजे तुम्हाला माहिती आहे CH3 ओके कार्बन डबल बॉन्ड कार्बन इथं एक H आणि इथं दोन H. CH3 CH डबल बॉन्ड CH2 हा झाला प्रोपीन. कोणता झाला हा प्रोपीन झाला प्रोपीन किंवा त्याचं कॉमन नेम कोणतं प्रोपिलीन तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. ओके CH3 CH डबल बॉन्ड CH2 इट रिएक्ट विथ डायहायड्रोजन. एरो वरती काय लिहायचं विद्यार्थी मित्रांनो मग एरोवर लिहायचं काय लिहायचं प्लॅटिनम किंवा पॅलेडियम आणि हे जर असेल तर लिहायचं रूम टेम्परेचर काय लिहायचं रूम टेम्परेचर आणि खाली काय लिहायचं त्याच्या निकेल. निकेल नंतर ब्रॅकेट मध्ये काय लिहायचं निकेल असेल तर हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर आणि प्रोडक्ट काय लिहायचं आता तुमच्या लक्षात काय होतं तर ही रिएक्शन होत असताना हायड्रोजन मधला बॉन्ड ब्रेकडाऊन होतो. एक हायड्रोजन ॲटम या कार्बनला ऍड होतो एक हायड्रोजन ॲटम या कार्बनला आणि हा हायड्रोजन ॲटम या कार्बनला ऍड होतो. इथं जर डबल बॉन्ड आहे यातला एक बॉन्ड काय होतो ब्रेकडाऊन होतो. डबल पैकी एक बॉन्ड काय होतो तर ब्रेकडाऊन होतो. कोणता बॉन्ड ब्रेक होतो जो पाय बॉन्ड आहे तो वीक असतो तो तुटतो आणि हे दोन हायड्रोजन ॲटम जर अक्रॉस द कार्बन कार्बन डबल बॉन्ड ऍड झाले तर डबल बॉन्ड गेट कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड आणि इथं तयार होतं कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. या कार्बनला काय जोडलेलं पहा या कार्बनला इकडे CH3 जोडलेलं आहे म्हणून हा CH3 ओके CH3 कार्बन हायड्रोजन याला आणखीन एक काय आहे जोडलेला वरती हायड्रोजन. आता इथला एक हायड्रोजन ॲटम इथे येईल ओके आणि या कार्बनला ऑलरेडी दोन हायड्रोजन ॲटम होते आणि एक नवीन हायड्रोजन ॲटम म्हणजे इथं तयार होईल हे असं. ओके तेच शॉर्टकट मध्ये मी असं लिहू शकतो का तेच शॉर्टकट मध्ये
CH3 हा CH3 नंतर CH2 आणि त्याच्या समोर पुन्हा CH3 या प्रकारे। याचं नाव काय? याचं नाव आहे प्रोपेन। याचं नाव काय तर प्रोपेन। एकच हे फक्त आपण काय काढले ते तो फॉर्म्युला वेगळ्या पद्धतीने लिहिला आहे तो। ओके, अशा प्रकारे when this propene is react with dihydrogen in presence of platinum or palladium at room temperature, it gives corresponding propane, or at high temperature in presence of nickel gives propane। म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता इथं या इथं कंटेनर मध्ये काय घेतलं आपण ते इथं मॉडिफिकेशन करू, CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्रोपेन घेतलं, त्याच्यात H2 गॅस पास केला तर डबल बॉन्ड पैकी एक पाय बॉन्ड हा तुटतो आणि तयार होतं प्रोपेन। ओके, या प्रकारे प्रोपेन H2 म्हणजे कोणता? H2 म्हणजे आहे डायहायड्रोजन। कोणता आहे तर डायहायड्रोजन हा प्रोपेन। ओके, या प्रकारे कोणताही एक तुम्ही त्याचं लिहू शकता। आणि आणखी एक एक्झाम्पल मला तुम्हाला द्यायचे आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्ही ते कंप्लीट लिहू शकता म्हणून। ओके, एक्झाम्पल डायरेक्टली लिहितो तुम्ही। काय इथं तुम्ही स्टेटमेंट लिहू शकता का? मी स्टेटमेंट लिहितो, तुम्ही एक्झाम्पल लिहा। ओके, मी स्टेटमेंट लिहितो, तुम्ही एक्झाम्पल लिहा। सांगा बरं, when isobutylene is treated with dihydrogen it gives काय दिलं ते? ऍडिशन कसं होतं? अक्रॉस द कार्बन कार्बन डबल बॉन्ड। फक्त 2-3 गोष्टी तुमच्या लक्षात यायला पाहिजेत। ओके, एक्झाम्पल नंबर 3, when isobutylene। आता isobutylene म्हटलं की कोणतं आलं? isobutylene हे त्याचं कॉमन नेम आहे। when isobutylene म्हणजेच त्याचा आययुपीसी नेम 2-methylpropene is treated with dihydrogen काय देईल सांगा? आयसोब्युटिलीनचा फॉर्म्युला कोणता? हे पहा, CH3 कार्बन डबल बॉन्ड CH2 आणि इथं CH3 कार्बन CH3 डबल बॉन्ड CH2 याचं नाव आहे आयसोब्युटिलीन। कोणतं आहे? आयसोब्युटिलीन। 1, 2 आणि 3 नॉमेनक्लेचर तुम्हाला माहिती आहे। 2-methylpropene ह्याचं आययुपीसी नेम कोणतं? तर ते आहे 2-methylpropene हे त्याचं आययुपीसी नेम। याची रिएक्शन कोणासोबत? डायहायड्रोजन सोबत। आपल्याला माहिती आहे हायड्रोजनेशन व्हायचं असेल, ऍडिशन ऑफ हायड्रोजन व्हायचं असेल तर कॅटलिस्टची आवश्यकता आहे। आणि ते कॅटलिस्ट कोणते हे तुम्हाला माहिती आहे। यू कॅन राईट हिअर प्लॅटिनम और पॅलेडियम, ब्रॅकेट मध्ये RT शॉर्टकट लिहितो RT। आणि जर निकेल असेल तर HT हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर, HT अँड HP। ओके, तर काय होतं? हायड्रोजन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होतो, हा H इथं ऍड होईल आणि हा H इथं ऍड होईल, इथं तयार होईल CH3। सांगा, CH3 कार्बन याला वरती CH3 आहे, कार्बन वरती त्याला CH3, इथं H आणि इथं CH2 ला पुन्हा एक H म्हणजे तयार होईल CH3। तर तुम्हाला माहिती आहे CH3 CH3 डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड CH3 याचं नाव काय? ह्याचं नाव आहे आयसोब्युटेन। याचं नाव काय तर आयसोब्युटेन। नसेल तर पहा एकदा काय येईल। लांबच साखळी किती कार्बनची? 3 कार्बनची, 1, 2 आणि 3। याचं आययुपीसी नेम आहे 2-methylpropane। कोणते त्याचं नाव? 2-methylpropane हे त्याचं आययुपीसी नेम आहे। मग काय लिहिणार स्टेटमेंट आपण? when isobutylene म्हणजेच 2-methylpropane is treated with dihydrogen in presence of shortcut in presence of platinum or palladium at RT shortcut at RT or nickel at high temperature and high pressure gives काय देतात ते? gives isobutane म्हणजेच कोणतं? तर ते असेल 2-methylpropane। काय असेल तर 2-methylpropane आहे। ओके, आणि ही रिएक्शन अल्किन पासून अल्केन तयार करण्याची रिएक्शन ही सँडरसन या सायंटिस्टने शोधून काढली, म्हणून या रिएक्शनला सँडरसन रिएक्शन देखील म्हटलं जातं। ओके, अल्किन पासून अल्केन तयार करायचं हायड्रोजन वापरून, डायहायड्रोजन वापरून या रिएक्शनला सँडरसन रिएक्शन देखील म्हटलं जातं। इथपर्यंत काय अडचण आहे तुम्हाला? आणि प्लॅटिनम किंवा पॅलेडियमचा तुकडा कशासाठी तुम्हाला सांगितलं। समजा एक्झाम्पल आपण घेतलं, प्रोपीन घेतलं, डायहायड्रोजन घेतलं, इथं काय घेतलं आपण? प्रोपीन घेतलं, नंतर डायहायड्रोजन घेतलं, प्लॅटिनम तुकडा जर टाकला तर प्लॅटिनम हा जो सरफेस आहे मेटलचा, कोणत्याही निकेल असेल, प्लॅटिनम असेल, पॅलेडियम, हा प्लॅटिनम, पॅलेडियम किंवा
निकेल याच्या सरफेस वरती 2 हायड्रोजन ॲटम जवळ येतील आणि यातलं काय होईल तर हा बॉन्ड तोडण्यासाठी म्हणून प्लॅटिनम पॅलेडियम किंवा निकेल याचा सरफेस असणं आवश्यक आहे. या सरफेस वरती येऊन यांचा बॉन्ड तुटल आणि बॉन्ड तुटल्यानंतर हा एक हायड्रोजन आणि हा दुसरा हायड्रोजन हे फ्री होतील आणि फ्री झालेले हायड्रोजन ॲटम हे अक्रॉस द कार्बन डबल बॉन्ड ऍड होतात. म्हणून कॅटलिस्टची आवश्यकता आहे. ओके, ही झाली पहिली रिएक्शन. कोणाचं ऍडिशन ऑफ डायहायड्रोजन आणि यालाच काय म्हटलं जातं हायड्रोजनेशन. ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज अ हायड्रोजनेशन अँड रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज अ डिहायड्रोजनेशन. लक्षात घ्या, ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज अ हायड्रोजनेशन अँड रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज अ डिहायड्रोजनेशन. मग इथं ऍडिशन झालं की नाही पाहणं, सबस्ट्रेट मध्ये काय झालं ऍडिशन झालं हायड्रोजनचं, म्हणून या रिएक्शनला हायड्रोजनेशन म्हटलेलं आहे. आणि या रिएक्शन्स होत असताना अल्किन आणि डायहायड्रोजनचे रिएक्शन झाल्यानंतर करस्पॉन्डिंग प्रोडक्ट हे कोणते तयार झाले तर अल्केन तयार झाले तर, म्हणून मी दिलेलं फॉर्मेशन ऑफ अल्केन. काय दिलं तर फॉर्मेशन ऑफ अल्केन्स. सो दिस इज ऑल अबाउट द ऍडिशन ऑफ डायहायड्रोजन. ही ऍडिशन प्रकारची रिएक्शन आहे. इथं कॅटलिस्ट प्लॅटिनम पॅलेडियम हे लागतात आणि तुमच्या माहितीसाठी प्लॅटिनम आणि पॅलेडियम हे कसे असतात, हे कॉस्टली मेटल्स असतात, महाग असतात. हे कसे असतात तर कॉस्टली असतात, हे महाग मेटल असतात आणि म्हणून त्याच्या ऐवजी निकेल हा जो स्वस्त मेटल आहे तो वापरला जातो. निकेल स्वस्त आहे आणि त्याचबरोबर ते रिएक्शन करत असताना आपल्याला त्याला हीट करावं लागतं. फरक एवढाच आहे. म्हणून जास्त खर्च करण्यापेक्षा निकेल कॅटलिस्ट वापरून आपण इथिन आणि डायहायड्रोजन यांना आपण हीट करून देखील अल्केन तयार करू शकतो. ओके, तर थोडक्यात लक्षात आलं तुमच्या, when alkenes react with dihydrogen in presence of platinum or palladium at room temperature or nickel at high temperature and high pressure, it gives corresponding alkene. अल्किन मधला कोणता बॉन्ड ब्रेक होतो, अल्किन मधला पाय बॉन्ड ब्रेक होतो आणि अल्किनचं कन्वर्जन अल्केन मध्ये होतं. डबल बॉन्ड गेट कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड. इन दिस टाइप ऑफ रिएक्शन टू रिएक्टंट्स रिएक्ट, एक अल्किन आणि दुसरा डायहायड्रोजन. इन दिस रिएक्शंस two reactants are react together to give a single product. Hence these reactions are called as addition reaction and the product is called as addition product. या प्रोडक्टला कोणता प्रोडक्ट म्हटलं जातं तर अल्केन हा कसा प्रोडक्ट आहे इथं या रिएक्शन मध्ये तो ऍडिशन रिएक्शन तयार झाला म्हणून अल्केन इज अ ऍडिशन प्रोडक्ट. जे प्रोडक्ट ऍडिशन रिएक्शन तयार होतात त्या प्रोडक्टला ऍडिशन प्रोडक्ट असं म्हटलं जातं. ओके, सो दिस मच इज फॉर द ऍडिशन ऑफ डायहायड्रोजन. थँक्यू सो मच. प्लीज एकदा हे पाहून घ्या.